चक्रधर स्वामी एकदा सालबर्डीच्या डोंगरात तपश्चर्या करू लागले. तपश्चर्या, देवाचं ध्यान, डोळे मिटून. तेवढ्यात बुळबुळ 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 त्यांच्या मांडी खाली काहीतरी म्हणले, साप आला का काय आपल्या मांडी खाली. म्हणून त्यांनी मांडी उचलून पाहिलं. ते एवढं ससूला बसलेला होता. ससूला बसले होतं. ते म्हणले, काय रे, काय झालं, कशामुळं आला. ते म्हणले, चुप बसा. ते म्हणले, काय झालं. ते म्हणले, माझ्या पाठीमागं पारधी लागले, माझ्या पाठीमागं कुत्रे लागले, त्याच्यामुळं मला लपलो मी, मला लपू द्या. चक्रधर स्वामी म्हणले, बसा. मग ते शांत बसला. मग चक्रधर स्वामींनी पुन्हा तपश्चर्या सुरू केली. डोळे मिटून ओम ओम ओम. तेवढ्यात समोरून भा कुत्रे आले. चक्रधर स्वामी म्हणले, मला काऊन भुकायले रे, मी इथं बसलो छान पैकी, तर तुम्हाला भुकायले का मग तुम्ही. ते म्हणले, तुमच्या मांडी खाली काय पहा. ते म्हणले, काय, मला माहिती आहे. म्हणले, ससा आहे. म्हणले, मग त्याला काढा बाहेर, आमचा ससा आहे, त्याला आम्हाला पकडायचे. ते म्हणले, कशामुळं. ते म्हणले, आमचे मालक पारधी मागून यायले. तेवढ्यात पारधी आले. पारधीने हात जोडले. म्हणले, देवा, आमचा ससा आहे आणि त्याच्यासाठी आमची स्पर्धा लागली, त्याच्यामुळे त्याला सोडा. ते म्हणले, काय करणार याला पकडून. ते म्हणले, काय करणार आम्ही, त्याला कापणार, त्याची भाजी करणार आणि खाणार. ते म्हणले, अरे, एवढा निरागस जीव, एवढा छोटा आणि त्याला तुम्ही मारणार. त्यानं काय केलं रे तुमचं. तो शेतामध्ये जातो, कोवळं हिरवं गवत खातो, नदीचं झुळझुळणारं निर्मळ पाणी पितो, शुद्ध हवा त्याला, आणि डोंगरामध्ये फिरतो. म्हणले, तुम्हाला काही त्रास देतो काय, मग त्याला का मारणार. ते म्हणले, आमचं पोट त्याच्यावर आहे, त्याला नाही मारलं तर मग आम्ही उपाशी राहावं काय. चक्रधर स्वामी म्हणले, उपाशी कसं काय राहता. ते म्हणले, मग काय खाणार. ते म्हणले, डोंगरात एवढी झाडं आहेत, त्याच्यावर फळं आहेत, फळं खा, शेतकऱ्याच्या शेतात काम करा, तो तुम्हाला धान्य देईल, ते दळून आणा, त्याच्या भाकरी करा, त्या खा. तर तुम्ही सस कशाला खाता. म्हणले, खाऊ नका सस पिस. ते म्हणले, पण आम्हाला द्या सोडून. ते म्हणले, नाही सोडणार नाही, हे तर सोडणारच नाही, पण याच्यानंतर तुम्ही कुठलंही सस पिस खाऊ नका. पारधी म्हणले, ठीक आहे. ते म्हणले, मला शरण आले, येथ शरण आले या काही मरण असे, मला शरण आलेल्याला मी काय मरण देऊ, अजिबात नाही. म्हणले, त्यामुळे तुम्ही इथून पुढं असे जीव मारायचे नाही. ते पारधी म्हणले, ठीक आहे. मग पारधी निघून गेले. मग चक्रधर स्वामींनी पुन्हा तपश्चर्या सुरू केली. ओम ओम ओम. त्यांची तपश्चर्या संपली तरी ते मांडी खालीच बसलेलं. मांडी उचलली. त्याला म्हणले, काय झालं, अजून इथंच काऊन बसलेले तुम्ही. ते म्हणले, गेले का कुत्रे, गेले का पारधी. चक्रधर स्वामी म्हणले, किती वेळ झाले गेले ते. मग आता मला भीती नाही ना. अजिबात भीती नाही. म्हणले, तुम्ही बाहेर पडा, निघा आणि तुम्ही तुमच्या जंगलामध्ये स्वातंत्र्य मिळवा, पळा. तो बाहेर निघाला, टुनकून उडी मारली आणि बाहेर निघाला. टुनुक उड्या मारीत गेला जंगलात निघून. मग चक्रधर स्वामींनी अशा प्रकारे त्या कोवळ्या जीवाचा, निरागस जीवाचा जीव वाचवला. त्याला मरू दिलं नाही, त्याला मारू दिलं नाही. ठीक आहे, गोष्ट संपली. आय